नमस्कार मंडळी, सुप्रभात. स्वागत आहे तुमचं माझ्या देवभक्ती आणि आयुष्य ह्या यूट्यूबच्या चॅनलवरती. तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत माता श्री वैभव लक्ष्मीची व्रताची संपूर्ण कथा. चला तर मग सुरुवात करूया. एका मोठ्या नगरीत हजारो लोक राहत होते. सर्व लोक एकमेकांशी गुण्यागोविंदाने, प्रेमाने, आनंदाने वागत होते. सर्वांचे संबंध प्रेमाचे, सौहार्दाचे होते. एकमेकांना अडचणीच्या वेळी मदत करणारे, धीर देणारे अशा त्या नगरातील लोकांचे जीवन सुखासमाधानाने चालले होते. भांडण तंडे नव्हते की लोकांना कसली व्यसने किंवा वाईट नाद देखील नव्हते. परंतु अलीकडे मात्र हे चित्र बदलू लागले होते आणि व्यभिचार अशा गोष्टींना ऊत आला. असे असले तरी भांगेत तुळस असते तशी या नगरीत काही चांगली माणसे, कुटुंबीयही होती. या नगरीत सुमन आणि तिचा पती हे नेकीने वागणारे पती पत्नी सुखाने संसार करत होते. हे दाम्पत्य सदाचारी, धार्मिक, सुखी, समाधानी आणि संतुष्ट होते. मात्र विधिलिखित कोणालाही चुकत नाही. जे नको असेल तेच पुढे येते. कर्माची फळे प्रत्येकाला भोगावीच लागतात. कोणी रावाचा रंक बनतो तर कोणी भाग्याने रंकाचा राव देखील होतो. सुमनच्या भाग्याला ओहोटी लागली. पतीच्या मागील कर्मांची फळे भोगायची वेळ आली. पतीची बुद्धी भ्रष्ट होऊन त्याला वाईट दुराचारी लोकांची संगत जडली. त्याला लोभ लालसा वाढली. झटपट श्रीमंतीच्या मोहात पडून तो नको ते उद्योगधंदे करू लागला. म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी. तसेच त्याचे झाले. लखपती होण्याच्या नादात तो भिकारी बनला आणि ओळखी पाळखीच्या लोकांकडे भीक मागू लागला. नगरीत सर्वत्र वाईट गोष्टी वाढल्या होत्या. दारूचे अड्डे, जुगार वाढले. अफू गांजांच्या व्यसनांनी नगरीत जणू धुमाकूळ घातला होता. व्यसनी दुर्गुणी संगतीने सुमनचा पतीही दुर्वर्तनी झाला. नको ती व्यसने व्यवहार करू लागला आणि या वाईट गोष्टींनीच त्याचे होत्याचे नव्हते झाले. त्याच्या जवळील सर्व धन दागिने संपत्तीची वाट लागली. तो कफल्लक बनला. मात्र सुमन ही एक सुशील, धार्मिक, घरंदाज, सेवाव्रती, मायाळू, दयाळू स्वभावाची कुटुंबवत्सल स्त्री होती. पतीच्या वर्तनाने ती खूप दुःखी कष्टी झाली तरीही परमेश्वरावर तिची अखंड श्रद्धा होती. हेही दिवस बदलतील आणि सुखामागून दुःख येते तसेच दुःखामागून सुख येतेच यावर तिचा भरोसा होता. वाट्याला दुःख आले तरी ती कोणाला दोष देत नव्हती. कोणाची निंदा नादस्ती करत नव्हती की तिची सेवावृत्ती, देवावरील श्रद्धा जराही कमी झाली नव्हती. प्रभूचरणी लीन होऊन त्याची करुणा ती भाकीत होती. अशा प्रकारे दिवस जात होते आणि एके दिवशी सुमन प्रभूचिंतनात मग्न असता भर दुपारी तिच्या घराच्या दरवाजात येऊन कोणीतरी थांबले. अशा वेळी माझ्यासारख्या दुःखी गरिबीने पिडलेल्या स्त्रीच्या दारात कोण बरे आले असावे असे विचार तिच्या मनात आले. तरीही दारी आलेल्या अतिथीचे आगत स्वागत आदरातिथ्य करणे हा आर्य स्त्रीचा धर्म असतो हे तिच्या सुसंस्कृत मनाला माहीत होते. ती उठली आणि तिने दरवाजा उघडला. पाहते तर दरवाजात एक वृद्ध माताजी उभ्या होत्या. वृद्ध होत्या तरी त्यांचा चेहरा तेजाने उजळून निघालेला होता. डोळ्यातून प्रेमाचा, मायेचा अमृत वर्षाव होत होता. अशा माताजींना पाहून सुमनला खूप प्रसन्न वाटले. तिची वृत्ती शांत झाली आणि तिचे मन आनंदाने भरून आले. तिने माताजींना खाली कसे बसवायचे असा विचार करून तिने त्यांना आसनावर माताजींना बसविले. आसनावर बसताच माताजी म्हणाल्या, "अगं सुमन, तुम्हाला ओळखले की नाही?" यावर संकोचून सुमन म्हणाली, "माताजी, तुम्हाला बघून मला तर खूप आनंद झाला. गेले कित्येक दिवसापासून ज्यांना मी शोधत होते त्या म्हणजे तुम्हीच आहात असे मला वाटते. परंतु आपली ओळखच लक्षात येईना." माताजी हसून म्हणाल्या, "विसरलीस का? दर शुक्रवारी लक्ष्मी मातेच्या मंदिरात भजन होते. मी तिथे जाते. त्याच मंदिरात प्रत्येक शुक्रवारी तुझी माझी भेट होत होती." परंतु पती दुराचारी झाल्यापासून दुःखी झालेली सुमन अलीकडे मंदिरात गेली नव्हती. लोकांना तोंड दाखवायला तिला संकोच वाटत होता. म्हणून आता ती या माताजींना आपण कुठे बरे पाहिले हे आठवण पाहत होती. तितक्यात माताजी म्हणाल्या, "लक्ष्मी मातेच्या मंदिरात किती छान भजनं म्हणत होतीस तू, पण बऱ्याच दिवसापासून तू तिथे दिसली नाहीस. म्हणून मला वाटले तू का बरे येत नाहीस. असा विचार करून तुला भेटण्यासाठीच मी इकडे आले आहे." माताजींच्या त्या प्रेमळ खुलाशाने सुमनच्या डोळ्यात अश्रू आले. तिचे मन भरून आले. ती रडू लागली. तेव्हा माताजी तिच्या पाठीवरून प्रेमाचे हात फिरवीत तिला धीर देऊ लागल्या. माताजी म्हणाल्या, "उगी मुली, दुःख करू नको. सुख येते आणि जातेही. काय आहे तुझे दुःख मला सांग. मन हलके होईल. काहीतरी उपायही सापडेल." माताजींचे ते शब्द ऐकून सुमन शांत झाली. म्हणाली, "माताजी, माझा संसार खूप सुखाचा, आनंदाचा होता. आम्ही पती-पत्नी समाधानी होतो. भगवंताची कृपा होती. परंतु आमचे दिवस बदलले. पतीला दुर्बुद्धी झाली. माझ्या पतीला वाईट संगत जडली. वाईट नाद लागला. नको ते धंदे करून त्याने सर्वस्व गमावले. आमची अवस्था भिकाऱ्यासारखी झाली आहे." माताजी म्हणाल्या, "मुली, सुख-दुःख कोणाला चुकले आहे का? कर्माची फळे भोगावीच लागतात. पण तू काळजी करू नकोस. तू आता दुःख भोगलेच आहेस तर तुला तर सुखाचे दिवसही येतीलच. तू लक्ष्मी मातेची भक्त आहेस. माता ममतेची मूर्ती आहे. ती आपल्या भक्ताकडे दयाभावनेनेच पाहते.
आता श्रद्धेने लक्ष्मी मातेचे व्रत कर, तुझे दुःख दूर होईल. हे ऐकून सुमनला खूप हायसे वाटले. ती म्हणाली, माताजी, लक्ष्मी मातेचे व्रत कसे करावे ते मला सांगा, मी ते अवश्य करेन. माताजी म्हणाल्या, हे व्रत फारच सोपे आहे. कोणी याला वरदलक्ष्मी व्रत किंवा वैभवलक्ष्मी व्रत असे म्हणतात. व्रत करणाऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन ते सुखी होतात, ऐश्वर्यवान होतात. हे सांगून त्या वैभवलक्ष्मी व्रत विधियुक्त कसे करावे ते सांगू लागल्या. मुली, हे व्रत खूपच साधे आहे, पण बरेच लोक चुकीच्या पद्धतीने हे व्रत करतात, म्हणून त्यांना फळ मिळत नाही. काही लोकांचा असा समज आहे की दागिन्यांची पूजा केली की व्रत पूर्ण होते, परंतु तसे नसते. नाहीतर अशी पूजा करून सर्व लोक सुखी झाले असते. हे व्रत शास्त्रोक्त आणि विधीपूर्वक करावे लागते, तरच त्याचे फळ मिळते. खरे तर सोन्याच्या दागिन्यांची शास्त्रशुद्ध पूजा करावी लागते. शिवाय व्रताचे उद्यापन सुद्धा विधीपूर्वक केले पाहिजे, तरच वैभवलक्ष्मी माता फळ देते. मुली, प्रत्येक शुक्रवारी हे व्रत करायचे असते. व्रत करणाऱ्याने सुभर्चित होऊन स्वच्छ कपडे परिधान करून मनातल्या मनात जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता असा जमेल तितक्या वेळा जप करायचा. कोणाला नावे ठेवायची नाहीत, कोणाची निंदाही करायची नाही. सांजवेळी हातपाय धुवून पाटावर किंवा आसनावर पूर्व दिशेला तोंड करून बसावे. समोर एक पाट मांडावा, त्यावर स्वच्छ लाल रुमाल घालावा. तांदूळाची रास त्यावर करावी. त्या राशीवर पाणी भरलेला कलश ठेवावा. त्यावर एका वाटीत सोन्याचा दागिना ठेवून ती वाटी पूजेत ठेवावी. नसेल सोन्याचा दागिना तर चांदीची वस्तू ठेवावी. तीही नसेल तर 1 रुपयाचे नाणे ठेवून तुपाचा दिवा लावून अगरबत्ती लावावी. लक्ष्मी माता विविध स्वरूपात असते. लक्ष्मी माता श्री यंत्राने संतुष्ट होते, म्हणून वैभवलक्ष्मी व्रत करणाऱ्याने सर्वप्रथम श्री यंत्राचे व लक्ष्मी मातेच्या विविध स्वरूपातील फोटोंचे श्रद्धायुक्त भावनेने दर्शन घ्यावे. नंतर लक्ष्मी स्तवन करावे. हात जोडून वाटीतल्या दागिन्याचे किंवा त्यातील रुपयाची हळद कुंकू लावून लाल फूल वाहून पूजा करावी. संध्याकाळी घरात केलेला एखादा गोड पदार्थ प्रसादासाठी ठेवावा. ते नसेल तर गूळ किंवा साखर ठेवली तरी चालेल. नंतर आरती करून भावपूर्ण मनाने 11 वेळा जय श्री लक्ष्मी माता हा जप करावा. प्रसाद वाटावा. नंतर वाटीतील दागिना किंवा रुपया काढून ठेवावा. कलशातील पाणी तुळशीत घालावे. तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालावेत. अशा पद्धतीने शास्त्रोक्त विधीपूर्वक हे व्रत केल्याने श्री वैभवलक्ष्मी माता अवश्य फळ देते. हे व्रत केल्याने सर्व प्रकारचे दुःख, हाल, अपेष्टा दूर होऊन सुख, संपत्ती, ऐश्वर्य मिळते. मनोरथ पूर्ण होतात. कुमारिकेच्या मनोकामना पूर्ण होतात. असे सर्व ऐकल्यावर सुमन आनंदित झाली. म्हणाली, माताजी, आपण मला माताश्री वैभवलक्ष्मीच्या व्रताची संपूर्ण शास्त्रोक्त माहिती सांगितली. ते व्रत मी अवश्य करीन, परंतु किती शुक्रवारी हे व्रत करावे आणि त्याचे उद्यापन कसे करतात तेही सांगा. माताजी म्हणाल्या, लोक कशाही प्रकारे हे व्रत करतात, पण ते चुकीचे आहे. श्री वैभवलक्ष्मी व्रत हे 11 किंवा 21 शुक्रवारचे व्रत आहे. जेवढ्या शुक्रवारचा संकल्प केला असेल तेवढे शुक्रवार हे व्रत करायचे असते. या व्रताच्या अखेरच्या शुक्रवारी शास्त्रोक्त विधीपूर्वक व्रताचे उद्यापन करावे लागते. शेवटच्या शुक्रवारी आधीच्या शुक्रवारसारखीच पूजा करून श्रीफळ ओवाळावे. प्रसाद म्हणून गोड खीर करावी. नंतर 7 सुवासिनींना किंवा कुमारिकांना हळद कुंकू लावून त्यांना भेट म्हणून श्री वैभवलक्ष्मी मातेच्या व्रताची एक प्रत द्यावी. प्रसाद म्हणून खीर द्यावी. नंतर वैभवलक्ष्मी मातेच्या फोटोला नमस्कार करावा. लक्ष्मी मातेचे हे स्वरूप ऐश्वर्य आणि वैभव देणारे आहे. नमस्कार केल्यावर श्रद्धेने प्रार्थना करावी की हे धनलक्ष्मी माता, मी श्रद्धापूर्वक मनाने हे वैभवलक्ष्मी व्रत केले आहे. माझे मनोरथ पूर्ण करून माझे कल्याण कर. निर्धनांना धन, सुख, समाधान दे. कुमारिकाच्या कामना पूर्ण कर. सुवासिनीच्या सौभाग्याचे अखंड रक्षण कर. तुझे व्रत करणाऱ्यांना सुखी ठेव. माझ्या इच्छा पूर्ण करून आम्हा सर्वांना सुखाचे, ऐश्वर्याचे वरदान दे. हीच तुझ्या चरणी नम्र प्रार्थना. अशा प्रकारे लक्ष्मी मातेच्या धनलक्ष्मी या स्वरूपाला नमस्कार करून तिचा शुभारंभ घ्यावा. माताजींच्या मुखातून वैभवलक्ष्मी व्रताचा शास्त्रोक्त विधी ऐकून सुमनचे डोळे मिटले आणि मनाशी संकल्प केला की मीही माताजींनी कथन केलेल्या शास्त्रोक्त आणि विधियुक्त पद्धतीने श्री वैभवलक्ष्मी मातेचे 21 शुक्रवारचे व्रत करून विधीपूर्वक त्याचे उद्यापन करण. असा संकल्प केल्यावर सुमनने डोळे उघडून पाहते तर समोर कोणीच दिसेना. याचे नवल वाटून ती मनात म्हणाली, माताजी गेल्या कुठे? त्या माताची खरे तर लक्ष्मी माता होती. सुमन दुःखी होती. अशा आपल्या दुःखी भक्ताला सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी माताजींच्या रूपात लक्ष्मी माता सुमनकडे आली होती. पुढचा दिवस शुक्रवारचा होता. सकाळी स्नान आटोपता सुमन मनात जय माता लक्ष्मी असा श्रद्धेने जप करू लागली. दिवसभरात कोणाविषयी वाईट बोलली नाही. सायंकाळी दिवे लागलेला हातपाय धुवून पूर्वेकडे तोंड करून बसली. घरात कसलाही सोन्याचा किंवा चांदीचा दागिना नव्हता, मात्र 1 रुपयाचे नाणे होते. तेच तिने वाटीत ठेवले. पाटावर एक लाल रुमाल घालून त्यावर थोड्याशा तांदळाची रास घातली. त्यावर पाणी भरलेला छोटा कलश ठेवला. नाणे घातलेली वाटी ठेवली. माताजीने व्रताचा जो शास्त्रोक्त विधी मार्ग सांगितला तसे तिने वैभवलक्ष्मी व्रत केले.
घरात थोडा गूळ होता, त्याचाच प्रसाद केला तिने. पतीला व्रताचा प्रसाद दिला आणि काय आश्चर्य, तिने खूप श्रद्धेने भक्तिभावाने 21 शुक्रवारचे वैभवलक्ष्मी व्रत पूर्ण केले. थोड्या दिवसात त्याच्यात बदल घडला. तो शांत झाला, समंजसपणे गोड बोलू लागला. सुमनला खूप आनंद झाला. अखेरच्या शुक्रवारी शास्त्रोक्त पद्धतीने व्रताचे उद्यापन केले. सासूवासींना वैभवलक्ष्मी व्रताची एक एक प्रत भेट म्हणून दिली. धनलक्ष्मी मातेच्या स्वरूपाला नमस्कार करून, हे माता धनलक्ष्मी, मी भक्तिभावाने तुझे वैभवलक्ष्मी व्रत पूर्ण केले आहे. माते, माझ्या मनोकामना पूर्ण करून आमचे कल्याण कर. गरीब निर्धनांना धन दे. सौभाग्यवतींच्या सौभाग्यांचे अखंड रक्षण कर. कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर. तुझे व्रत करणाऱ्यांना पूर्ण सुखी आनंदी कर. सर्वांना सुखी ठेव, अशी लक्ष्मी मातेला प्रार्थना करून तो हातीने डोळ्यावरून फिरविला. अशा प्रकारे पूर्ण शास्त्रोक्त विधियुक्त रीतीने तिने आणि निर्मळ अंतकरणाने सुमनने व्रत पूर्ण केले व त्याचे सुफळही तिला मिळाले. तिच्या पतीने सर्व वाईट गोष्टींचा त्याग केला. त्याचे वर्तन सुधारले. तो चांगला उद्योगधंदा करू लागला. त्यात त्याला यश, पैसा मिळू लागला. वैभवलक्ष्मी मातेच्या कृपेने केलेले वैभव थोड्या दिवसात परत आले. घरात सुख शांती नांदू लागले. सुमनचा संसार पुन्हा नव्याने सुरू झाला. तर मंडळी, ही होती माता वैभवलक्ष्मीची कहाणी. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.